भले ही राज्य के कई हिस्सों में मानसून सक्रिय हो गया हो, लेकिन सोलापुर जिले के मोहोल तालुका में अब तक संतोषजनक बारिश नहीं हुई है। बारिश की इस बेरुखी ने हरलवाड़ी सहित पूरे क्षेत्र में सूखे के हालात पैदा कर दिए हैं। पानी की भारी किल्लत के कारण कृषि, पशुधन और पेयजल की समस्या बेहद गंभीर हो गई है। बारिश न होने से हरलवाड़ी गांव और आसपास के कुएं, बोरवेल और पारंपरिक जल स्रोत तेजी से सूख रहे हैं। इंसानों के साथ साथ मवेशियों के लिए भी पीने के पानी की किल्लत हो गई है। वहीं खेतों में हरा चारा न होने से पशुपालकों की मुश्किलें दोगुनी हो गई हैं। पानी और चारे की कमी के कारण खरीफ सीजन की बुआई पूरी तरह ठप पड़ गई है, जिससे किसानों का पूरा गणित बिगड़ गया है। फसलों को दम तोड़ता देख अब हरलवाड़ी और मोहोल क्षेत्र के किसानों ने सरकार से गुहार लगाई है। किसानों की मांग है कि प्रशासन तुरंत नहरों में पानी छोड़े, जिससे खेती और पीने के पानी की समस्या का कुछ समाधान हो सके। सध्या पावसाने लांबण लावल्यामुळे मिरुग हा संपलेला आहे आणि आता पुक नक्षत्र आहे, परंतु सध्या खरीपाच्या पेरण्या अद्याप झाल्या नाहीत। ज्या शेतकऱ्याच्या पेरण्या झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पावसामुळे जे लांबण लागली आहे पावसाची, त्यामुळे त्या पेरण्या सर्वथा फेल गेलेल्या आहेत। परंतु सध्या सरकारकडून ज्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे त्या अद्यापही झाल्या नाहीत आणि जनावरांना चारा उपलब्ध होणं सध्या कठीण झालं आहे। मिरोग होऊन गेला तरी पावसाचा पत्ता नाही। आता पुढलं नक्षत्र आलं तरी पण या ठिकाणी पावसाचा पत्ता नाही। असणारे सगळे धानंसुद्धा जुळून गेलेत। जनावरांच्या वैरणीची चाऱ्याची टंचाई चाललेली आहे। वैरण मिळेना, पाऊस नाही, हायचे ते धानंसुद्धा सगळे पाक जुळून गेलेले आहेत आणि याकडे आता अवघडच आहे। ही निसर्गाचे धान मोठे पडलेले आहे। एक आज जर पाहिलं तर जून महिना संपत आला, जुलै चालू झाला। खरीप पेरण्या जी असते ते आज कमीत कमी नाही म्हणलं तर जूनच्या पहिल्या आठवड्यात चालू होतात। मे एंडिंगला पाऊस पडला तर जूनच्या पेरण्या चालू होतात। पण ह्या पावसांची दगाबाज दिलाय ह्या वर्षी। आता खरीप पेरण्या तर नाहीतच, आता परतीच्या पावसावर शेतकऱ्याला अवलंबून राहावं लागलं। देव कांबळे शेतकरी आहे, गरीब छोटा शेतकरी आहे। तर औंदा पावसानं वड दिलेल्या कारणानं वड दिल्यावरनं पाऊस पडीना। जर आता जरी पुन्हा जर पाऊस पडला आणि जरा काय आणि खरीपाचं काय हंगाम करावं असं जर वाटलं तर बियाणाच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या खताच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या परत पुन्हा मशागत करायला पैसा नाही। शेतकरी अडचणीत आलेला आहे। आता पाऊस जरी पडला तर उजनीत पाणीच नाही। उजनीत पाणी नसल्या कारणाने इकडं काय करायचं काय? तर आमच्याकडे जर माल असला तर त्या टायमाला सरकार भाव देत नाही त्या मालाला।